हाय गाईज, तर आज आपल्याकडे डाळ भात आणि अंड्याची भुर्जी असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. ऑलरेडी मी कुकरला भात लावून घेतलेला आहे आणि डाळीला सुद्धा तडका दिलेला आहे. तर तुम्ही आज बघू शकता, ऑलरेडी मी घातलेलं आहे. आणि जे आता आपल्याला भुर्जी बनवायची आहे ते हे बघा. ऑलरेडी मी हे बघा, हे डाळ घातलेली आहे, पिवळं वरण, ज्याला पिवळं वरण म्हणतात ते बघा, मस्तपैकी शिजते. आणि इकडे आपली ठेवलेली आहे भुर्जी. तर भुर्जीमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार वगैरे ते मी तुम्हाला दाखवते, तर तुम्ही ते पहा आता. तर आपल्याला लागणार आहेत अंडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची आणि लसण, जिरं, मोहरी. तर त्याच्यासाठी लागणारे हे सगळे साहित्य आहेत. आणि इकडे आपलं घरगुती सगळे मसाले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. आता आपण करणार, तेलामध्ये आपण ऑलरेडी पहिले टाकलेले आहे लसण आणि थोडीशी मोहरी आणि जिरं. तर त्याच्यामध्ये आपण आता कांदा ॲड करूया. कांदा करून घ्यायचा आहे. मी 7 अंडी घेतलेले, त्याच्याप्रमाणे मी 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. हे बघा, ते आता आपल्याला एकदम मस्तपैकी भाजून घ्यायचे कांदा तेलामध्ये. आणि इकडे तसं आहे, आपली डाळ शिजतच आहे, पिवळं वरण. तर आज मी डाळीमध्ये म्हणजे वरणामध्ये मी आज तूप नाही टाकलेलं आहे. माझ्या मुलीला तूप आवडतं डाळीमध्ये. आम्ही अशाच प्रकारे खातो, म्हणजे ते सवयला झालेली आहे आपल्याला. म्हणजे डाळीमध्ये थोडंसं तूप टाकलं तर छान वाटतं खायला, जरा स्मेल येते तुपाची, तर एक घास एक्स्ट्रा जातो. तर मग आज ती मला बोललेली आहे, मम्मी मला खोकला अगोदरच झालेला आहे आणि तू डाळीमध्ये आज तूप नको टाकू, कारण मला नॉर्मल डाळ पाहिजे, साधी सिंपल डाळ, म्हणजे रोजच्या प्रमाणेच, फक्त त्याच्यामध्ये तूप ॲड नाही केलेलं आहे. तर आपण आता अंड्याची भुर्जी करणार आहोत. मस्त तिखट अंडा भुर्जी. तर तुम्ही बघून घ्या. हे बघा, मस्त कांदा फ्राय होतोय, म्हणजेच तो शिजतोय. थोडासा तांबडा व्हायला पाहिजे. तांबडा नाही झाला तर मग त्याला ती भुर्जी व्यवस्थित होत नाही. म्हणजे अंडा भुर्जी खास आजचा बेत आहे. तर चाललंय आपलं अंडा भुर्जीच करूया आपण. मस्त हे राईस, चपाती, डाळ, भात आणि अंडा भुर्जी स्पेशल आजचा मेनू आहे. तर तुम्ही बघू शकता. बघा, कांदा फ्राय होतोय. त्याच्यामध्ये आपण आता 2 मिरच्या टाकणार आहोत लांब. मी छोट्या नाही टाकत, कारण माझी मुलगी नाही खात, कारण की मध्ये छोटे छोटे पीस आले आणि तिखट लागलं तर ती बोलते. कारण मोठं टाकलं ना मिरची कापून, तर ते आपल्याला व्यवस्थित दिसते आणि ते आपण बाजूला काढून ठेवू शकतो. शक्यतो आम्ही नाही काढत, पण छोट्या मुलांचं कसं होतं ना, तिखट खातात पण कमी तिखट खातात. आणि त्याच्यामध्ये तिला 2 दिवस ताप येतो आहे, तर ती थोडी आजारी आहे. तर मग तिला थोडंसं तिखट खावंसं वाटतं, म्हणून मिरची मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. तर बघा, आता ती पण फ्राय होते. त्यामुळे मिरचीचा हिरव्या मिरचीचा स्मेल येतो ना आपल्याला, तो स्मेल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते स्मेल आपल्याला पाहिजे, तर मी तुम्हाला दाखवत आहे. तो स्मेल आता येणार आहे. हे बघा, मस्त स्मेल येतोय. आणि आता आपण करून घेणार आहोत. आपल्याला जे पाहिजे, जी रेसिपी बनवतोय ती रेसिपी आपण रेडी करायची आहे. तर तुम्ही बघू शकताय. बघा, त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता, कारण आपण म्हणजे मी तर नेहमीच कढीपत्ता एंडिंगला ॲड करते, कारण त्याचा स्मेल इम्पॉर्टंट आहे. त्या प्रत्येक भाजीमध्ये त्याचा स्मेल यायला लागतं. आणि स्मेल आल्यानंतरच आपल्याला खावंसं वाटतं की ती भाजी किती पौष्टिक आणि कसं झाली असेल. तर आपण अंडा भुर्जी आज बनवणार आहोत. आमच्या घरामध्ये ना संडे सुट्टी असेल तेव्हा भुर्जी, अंडा भुर्जी, म्हणजे ते अंडा भुर्जी हा फेमस आहे आमच्या घरामध्ये. कधी आम्हाला अंडा भुर्जी आणि ब्रेड, पाव भुर्जी असं नाही मिळालं ना, तर आम्ही ब्रेड आणून त्याच्याशी ते खाल्लं जातं. पण पाव आणि भुर्जी हे आमच्याकडे असतं. तर त्याच्यामध्ये आता आपण हे मसाले ॲड करणार आहोत. थोडीशी हळद, जेवढं तुम्हाला मसाला पाहिजे, जे तिखट मसाला तेवढं तुम्ही टाका. आमच्याकडे तिखट खूप खाल्लं जातं, तर त्याच्याप्रमाणे मी 2 चमच तिखट, थोडासा गरम मसाला. आपण हे सगळे पदार्थ आता परतून घेणार आहोत. हे बघा, छानपैकी. हे बघा, मस्त तरी येते ना. आता तसं तेल, मसाला त्याच्यामध्ये ॲड होतो. आता गॅस आपण स्लो करून घ्यायचे, कारण अंडं आपल्याला फोडून टाकायचं आहे. त्याच्यासाठी मी आता पेपर घेते, कारण कदाचित अंडं फोडताना सांडेल किंवा ते सांडलंच जातं शक्यतो, म्हणून.
अंड आता आपल्याला पटापट पटापट फोडून टाकायचे आहे. तुम्हाला सांगू का, आमच्या घरामध्ये मी एकटीच आहे जिला अंड आवडत नाही. मला त्या अंड्याची स्मेल आवडत नाही, पण घरातल्या माणसांना आवडतं तर आपल्याला गृहिणींना ते बनवायलाच लागतं. कारण आपल्याला जे काही आवडतं किंवा नाही आवडतं ते इम्पॉर्टंट नसतं, कारण आपल्याला सगळ्यांसाठी करावं लागतं. तर ते हे पण करायला पाहिजे. मला आवडत नसेल तर काय झालं, पण माझ्या घरातल्या माणसांना तर आवडत आहे. तर मला पदार्थ बनवायला आवडतात. मी इथेच नाही, माझ्या माहेरी गेली तरी आम्हाला थोडंफार किचनचं काम असतं. तर तिथेही जेवण वगैरे करायला लागतं. त्यामध्ये ड्युटी असते की इतर कामं नाही केली तरी चालतील, पण जेवणाकडे लक्ष द्यावं लागतो. थोडं आमच्या हातातलं पण घरच्यांना माहेरच्यांना चाकायला मिळतं. लेकी जेव्हा माहेरी येतात तेव्हा त्यांच्याकडून थोडेसे, डेली आपल्याकडे कोण आई बाबा येत नसतात, पण कधी अशा आल्यानंतर मग ते आपल्याला, आता आपण हे टाकून घेऊया. तर हे बघा असं टाकलेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा अंड टाकलेलं आहे, ते आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. गॅस फास्ट ठेवा म्हणजे जेणेकरून ते लवकर सगळीकडे स्प्रेड होईल. मी अशा प्रकारे बनवते, मला माहित नाही इतर लोक कशा प्रकारे बनवतात. तर तुम्ही मला तुमची रेसिपी शेअर करा, तुमच्या घरी कसं बनवलं जातं वगैरे. मला कमेंटमध्ये सांगा की आमच्याकडे अशा प्रकारे बनवतात. मी तसंही करून करेल. तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे मी करेल, पण एकदा मला पाठवा. ऑलमोस्ट आपली डाळ झालेली आहे, म्हणजे पिवळं वरण झालेलं आहे, पिवळ्या डाळीचं वरण झालेलं आहे. तर काही लोक डाळीमध्ये कोकम आणि खोबरं किसून टाकतात, मलाही आवडतं आमच्या घरात, पण मी आज नाही टाकत आहे. नॉर्मलच सांगितले आणि तिला ते पौष्टिक हवं आहे, तर इतर कुठलेही पदार्थ ॲड करून ते मला हे नाही करायचे. म्हणून बरेच दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ टाकला नाही. म्हटलं आज एक व्लॉग करूया आपण आणि अपलोड करूया आपल्या यूट्यूब चॅनलला. आपले जे फॉलोवर आहेत, जे आपले लाईक शेअर सबस्क्राईब आहेत, ते वाट पाहत असतील आपण कधी दुसरी व्हिडिओ अपलोड करतोय. तर मला माझ्या या पेजला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक कमेंट्स आपल्याला पाहिजेत, तर तुम्ही लवकरात लवकर मला फॉलो करा, माझ्या यूट्यूब चॅनलला मला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये याचा आन्सर द्या. तुमच्याकडे कसं बनवतात मी त्याप्रकारे करून बघेल. तुम्ही कसं जेवण बनवता. हे बघा आपली भुर्जी मस्तपैकी. काही लोक मिरचीवरच नुसती भुर्जी बनवतात, पण ते आमच्या घरात नाही आवडत. हे बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा मस्तपैकी शिजती आहे. तर मला मी जे हे व्हिडिओ बनवते तुम्हा लोकांना आवडतात का, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा का ताई तुमचे हे व्हिडिओ छान असतात वगैरे, असं जे काही तुम्हाला वाटेल ते. मी जे पदार्थ बनवते ते पदार्थ तुम्ही बघून तुम्हाला कसं वाटतं हेही तुम्ही सांगा. जास्त तिखट तर नाही बनवले, कारण की आपण जे अंडी घेतलेली आहेत ते किती मापाने घेतले त्याच्याप्रमाणे ते बनवलेलं आहे. आता आपण त्याच्यावरतून मीठ घालणार आहोत. हे बघा मी खालीच घेऊन ठेवलेलं आहे. त्या भाजीप्रमाणे मीठ घ्यायचं आपल्याला, चवीप्रमाणे घ्यायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल की मी कोथिंबीर जेव्हा पाहिजे तेव्हाच त्याच्यामध्ये टाकते, पण मी आज काय केले माहिती का, मी भरपूर व्हिडिओ यूट्यूबला वगैरे बघते, तर शक्यतो ती लोक असं करतात की अगोदरच कापून ठेवतात. तर म्हटलं आपण पण आज अगोदर कापून ठेवूया आणि मग टाकूया, बघूया त्या कोथिंबीरीचा वास येतो का, स्मेल येते का. तर ट्राय करते. हे बघा मस्तपैकी लजीज झालेली आहे भुर्जी.
आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. आपलं वरणही झालेलं आहे, हे बघा वरणही झालेलं आहे आपलं. तर तुम्ही पाहू शकता इकडे आपली बुर्जीची भाजी बनत आहे. आता वरतून आपण ही कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर ॲड केलेली आहे. कशी मस्तपैकी आता कोथिंबीर वरतून टाकल्यानंतर कसं वेगळं दिसतं ना. ते मला 2 दिवस झाले बोलतायत की वाराप्रमाणे दीपाली आपल्याला तू अंडा भुर्जी बनव, अंडा भुर्जी बनव. हो हो करते, कारण की माझ्या मुलीला बरं नाही आणि त्याच्यामध्ये माझा वेळ निघून जातो. तर म्हटलं आज थोडा वेळ भेटला तर आपण एक व्हिडिओ अपलोड करूया. बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकले नाही. शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकते जसं मला जमेल तसं, मी लॉंग व्हिडिओ टाकलेला नाही आहे. तर तुम्ही बघा, हे बघा मस्तपैकी भाजी आपली झालेली आहे अंडा भुर्जी. हे बघा दिसायला पण मस्त दिसते बघा, गरम गरम कशी वाफ सुटले नाही बघा. अंडा भुर्जी मस्त झालेली आहे. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आत्तापुरतं बाय आणि काळजी घ्या, पावसाचे दिवस चालू आहे. बाय.